कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी रोहित शर्माच कर्णधार। कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी आता रोहित शर्माच कर्णधार असेल असं जय शाह यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे जाहीर केलंय। पुढील 3 दिवस राज्यात पावसाचा जोर कायम। पुढील 3 दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे। तर पीओके परत घेणे शक्य झाले असते। एनडीएने लोकसभेत 400हून अधिक जागा जिंकल्या असत्या तर पीओके परत घेणे शक्य झाले असते असे प्रतापराव जाधव यांनी स्पष्टपणे सांगितले आहे। सावत्र आई-वडिलांनीच खून केल्याचे तपासात आले पुढे। अकोला तालुक्यातील खिरविरे येथे विहिरीत मृतदेह सापडलेल्या बहिरू डगळे व सारिका या पती पत्नीचा वडील व सावत्र आईने इतरांच्या मदतीने खून केल्याचे तपासात पुढे आले आहे। उद्धव ठाकरे आणि शरद पवार काँग्रेसला कधीही धोका देऊ शकतात। उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे कधीही काँग्रेसला धोका देऊ शकतात असा दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केला आहे। शरद पवारांनी केलं अजित पवारांचं कौतुक। अजित पवारांमध्ये कष्ट करण्याची तयारी आहे। हाती घेतलेल्या कामांवर बारकाईने लक्ष असतं असं शरद पवारांनी सांगितलं आहे। बुलढाण्यात डॉक्टरची महिलेला निर्वस्त्र करून मारहाण। बुलढाण्यात एका दुकानदाराने महिलेने चहा आणि सिगरेट न दिल्याच्या रागातून डॉक्टरने महिलेला निर्वस्त्र करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। आणि तान्ह्या बाळाला कडेवर घेऊन ती पोहोचली भरती केंद्रावर। पोलीस शिपायांच्या भरती प्रक्रियेचा एक अनोखा फोटो सध्या व्हायरल होतोय। पिंपरी चिंचवड या भरती केंद्रावर एक महिला उमेदवार तान्ह्या मुलाला कडेवर घेऊन दाखल झाल्याचे पोलीस अधिकारी देखील अवाक झाले। निलेश लंके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची धार वाढली। निलेश लंके यांनी कांदा आणि दुधाच्या दरवाढीवर सुरू केलेल्या आंदोलनाची धार वाढू लागली आहे। नगर जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातून या आंदोलनात शेतकरी सहभागी होत आहेत। नाहीतर 288 आमदार पडलेच म्हणून समजा। मला अपेक्षा आहे की हे सरकार येत्या 13 जुलैपर्यंत आपल्याला आरक्षण देईल आणि नाही दिलं तर यांचे 288 आमदार पडलेच म्हणून समजा असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केले।